हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कंप्लीट कोर्स या अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून जिल्हा न्यायालय भरती 2024 करता कनिष्ठ लिपिक, शिपाई व हमाल या पदांसाठी येणारे काही महत्त्वाचे प्रश्न किंवा गेल्या 2 दिवसापासून आलेले काही प्रश्नांचा सराव आपण केला आहे. आज त्याच अनुषंगाने शिपाई व हमाल या पदाकरता आपण काही प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या घटकावरती प्रश्न राहतील. ठीक आहे, ही एक प्रश्नांची मालिका आहे जे आपण शिपाई आणि हमाल या पदाकरता पाहणार आहे. तर असेच व्हिडिओ पुन्हा पुढे सुद्धा येत राहतील. सोबतच इतर विभागातील परीक्षांचा सरावसुद्धा आपण याच चॅनलवर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, चला तर पाहूया पहिला प्रश्न. इथे गळा शब्द पाहिजे होता. ठीक आहे, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे म्हणजेच काय तर पर्यायात मोठी चूक करणे, दुर्दैव पुढे येणे, विश्वासघात करणे, छोट्या साधनाने मोठे काम करणे. तर केसाने गळा कापणे म्हणजेच काय तर विश्वासघात करणे. पुढचा प्रश्न पहा. अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा. वाक्य आहे, हा गोखल्यांचा मुलगा आहे. आणि या गोखल्यांचा शब्दाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे. या शब्दातील सामान्य रूप ओळखायचा आहे. तर शब्दाचा प्रत्यय काढून जो शब्द राहतो त्याला आपण काय म्हणतो? सामान्य रूप. तर पर्याय क्रमांक 2 गोखल्या हे त्या शब्दाचं सामान्य रूप होईल. पुढचा प्रश्न. कुटुंब नियोजनाची चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या समाज सुधारकाने सुरू केली? ठीक आहे, कुटुंब नियोजनाची चळवळ प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. पर्याय क्रमांक 4 र.धो. कर्वे यांनी कुटुंब नियोजनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. पुढचा प्रश्न. अकलेचा खंदक म्हणजेच बरोबर काय? ठीक आहे, अकलेचा खंदक सर्वांना माहीत असेल. अकलेचा खंदक म्हणजेच मूर्ख मनुष्य. ठीक आहे, पुढचा प्रश्न. महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? महात्मा गांधींचे जे राजकीय गुरु होते त्यांचे नाव होते गोपाळ कृष्ण गोखले. काँग्रेसचे नेते होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कुठल्या साधनाचा उपयोग करतात? हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर या साधनाचा उपयोग करतात. पर्याय क्रमांक 2. पहा, पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे? या चॅनलवर आपण याच कंप्लीट कोर्समध्ये विभक्तीसुद्धा घेणार आहे. आपण या चॅनलवर मराठी आणि गणित या दोन्ही विषयाकरता जे काही महत्त्वाचे प्रश्न राहतील ते आपण पुढे जाऊन पाहणार आहे. पहा, पंचमी विभक्तीचे प्रत्यय पर्याय क्रमांक 1 ऊन, हून. पुढचा प्रश्न. खालील सर्वनामांपैकी कुठली सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलत नाही? ठीक आहे, एकवचन अनेक वचननुसार ते बदलत नाही. ठीक आहे, तर मीचं होते आम्ही, हाचं होते हे, ह्या, नंतर जोचं होते जे, ज्या. पण आपणचं आपणच राहते. तर पर्याय क्रमांक 3 आपण हे सर्वनाम वचन भेदानुसार बदलत नाही. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. पहा, वाक्य आहे, तो साहेबांना पाहून झटकन उठला. पण कसा?
झटकन. उठण्याची ही काय दाखवली? क्रिया दाखवली. तर मग क्रिया दाखवणारा शब्द हा क्रियाविशेषण असतो आणि याचा प्रकार पर्याय क्रमांक 3 रीतिवाचक क्रिया विशेषण. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे? ठीक आहे, अस्पृश्यता पाळण्यास बंदी कलम तुम्हा सर्वांना माहीत असेल, कलम 17. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे आपण आणखी पुढे प्रश्न पाहणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी आणि करंट अफेअर्स पाहणार आहे. सोबतच आपण इतर विभागाची जी परीक्षा होणार आहे त्याकरता आपण फ्री कोर्स घेणार आहे, ज्यामध्ये मराठी आणि गणित या विषयांचा आपण सखोल अभ्यास करणार आहे. तर आपल्या अकॅडमीला जॉईन व्हा. फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.